नमस्कार, मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन रेसिपीमध्ये स्वागत करते। मुलांच्या सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत। मुलं दिवसभर घरी असतात आणि मुलं घरी असले की त्यांना काही ना काहीतरी खायला लागतंच। तर मुलांसाठी की नाही मी आज रव्याचे लाडू बनवलेले आहेत। तर इथे बघा मी की नाही अर्धा किलो रवा घेतलेला आहे। बारीक रवा घ्यायचा आहे आपल्याला। आज की नाही आपण रव्याचे पाकातले लाडू बनवणार आहोत। इथं गॅसवरती कढई ठेवलेली आहे। तूप घातलेलं आहे, अंदाजे तूप घालते मी। एक छोटी वाटी भरून तूप घालायचं आहे। एक 5 ते 6 चमचे भरून मी तूप घातलेला आहे। आणि जो रवा आहे ना, अर्धा किलो रवा घेतलेला आहे मी, तो आपल्याला तुपामध्ये छान असा भाजून घ्यायचा आहे। रवा भाजताना की नाही मीडियम किंवा फुल गॅसवरती भाजायचा नाही, बारीक गॅसवरतीच रवा भाजायचा आहे। बारीक गॅसवरती रवा भाजला ना खूप छान भाजला जातो। तुम्ही थोडाफार मीडियम गॅस करू शकता, पण बारीक गॅसवरतीच रवा भाजा, म्हणजे लाडू पण खूप छान लागतात खायला आणि रवा छान असा आपला भाजला जातो। साधारण एक 20 ते 25 मिनिटं रवा मी भाजून घेतलेला आहे। इथे रवा भाजायला थोडासा वेळ जातो, पण रवा छान असा बारीक गॅसवरतीच भाजून घ्यायचा आहे। तर इथं रवा आपला भाजून तयार झालेला आहे। रवा मी भाजलेला बाजूला काढून घेतलेला आहे आणि आता त्याच कढईमध्ये की नाही एक 3 ते 4 चमचे तूप घालायचं आहे। आवडीनुसार ड्रायफ्रूट्स मी बारीक कट करून घेतलेले होते, ते तुपामध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत। ते काजू आणि बदाम मी बारीक कट करून घातलेले आहेत। आता इथे बघा मी 1 वाटी डेसिकेटेड कोकोनट घातलेला आहे, म्हणजे विकतचा खोबऱ्याचा कीस घातलेला आहे। तुम्ही घरी खोबरं बारीक किसून घेऊ शकता, तेही घालू शकता। भाजलेलं खोबऱ्याचा कीस आणि ड्रायफ्रूट्स मी रव्यामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत, भाजलेल्या रव्यामध्ये। आता आपण साखरेचा पाक करायला घेऊयात। 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे, साधारण 300 मिली पाणी घेतलं आहे आणि त्यामध्ये की नाही मी 300 ग्रॅम साखर घालणार आहे। अर्धा किलो रव्यासाठी 300 ग्रॅम साखर भरपूर होते। आता आपल्याला याचा पाक बनवून घ्यायचा आहे। फुल गॅसवरती तुम्ही हा पाक बनवू शकता। आता वरती जो फेस आलेला आहे ना, तो काढून घ्यायचा आहे। बघा अशा पद्धतीने थोडीफार जी साखरेमध्ये काळपटपणा असतो, घाण असते ना, ती निघून जाते मग आणि आपले लाडू छान पांढरे होतात। साधारण एक 10 मिनटं लागतात पाक तयार होण्यासाठी। इथं आपला पाक तयार झालेला आहे। जसं आपण गुलाबजामुनला पाक बनवतो ना, थोडंसं पुढे घ्यायचा त्याच्यापेक्षा। तर इथं बोटांवरती बघा मी पाक घेतलेला आहे आणि पाक चेक करून बघते। पूर्ण एक तार नाही होऊ द्यायची पाकाची, आपली अर्धी तार तुटायला हवी आहे। बघा अशा पद्धतीने पुन्हा एकदा दाखवते, बोटं चिटकायला हवेत आपली फक्त। आता आपला हा पाक तयार झालेला आहे। वेलची पूड घालते रव्यामध्ये आणि छान असं मिक्स करून घेतलेले आहेत ड्रायफ्रूट्स आणि रवा। आता बनवलेला सर्व पाक की नाही मी आता यामध्ये घालून घेणार आहे। थोडाफार शिल्लक ठेवू शकता तुम्ही पाक, पण मी इथे सगळाच पाक घातलेला आहे। इथे आता तुम्हाला बघून वाटत असेल की हे खूप पातळ मिश्रण झालेलं आहे, पण हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आपल्याला एक 15 ते 20 मिनिटं। जसं हे मिश्रण थंड होईल ना, तसं हे मिश्रण कोरडं होतं आणि रव्यामध्ये पूर्ण पाक शोषला जातो। तर इथे बघा अधूनमधून 2-3 वेळा मी याला हलवणार आहे आणि तुम्हाला फरकही दिसत असेल। ज्यावेळेस मी पाक घातला होता रव्यामध्ये, तर ते किती पातळ मिश्रण झालं होतं आणि आता बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे। इथे बघू शकता एक 20 मिनिटानंतर बघा तुम्ही छान असं हे कोरडं आपलं मिश्रण झालेलं आहे। आता ह्याचे की नाही मी लगेच लाडू बांधून घेणार आहे। बऱ्यापैकी थंडही झालेलं आहे। जर तुम्ही आणखी थोडा वेळ जर ठेवलं ना, तर आणखी हे मिश्रण कोरडं होतं आणि रवा छान आपला फुललेला आहे, बघू शकता तुम्ही। आता मी लगेच ह्याचे लाडू बांधून घेते। तुम्ही जितका वेळ हे ठेवाल ना, तितकं हे ड्राय होत जातं, त्यामुळं थोडंसं थंड झाल्यानंतर मी लगेच लाडू बांधायला घेतलेले आहेत। आणि जर तुम्ही रवा छान भाजला ना, तर तुमचे लाडू खूप छान तयार होतात। इथे बघा तुम्ही किती छान एकदम मऊसूत पेड्यासारखा हा आपला लाडू तयार झालेला आहे। तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल, तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल, तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा। तर छान असे एकदम मऊसूत पेड्यासारखे हे लाडू मी बनवलेले आहेत। बघा अगदी शेवटचा लाडूसुद्धा किती छान तयार झालेला आहे। अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आज आपण रव्याचे लाडू बनवलेले आहेत आणि खूप सोपी पद्धत आहे। अगदी पहिल्याच प्रयत्नामध्ये तुम्हाला हे लाडू बनवता येतील। फक्त रवा खूप छान भाजायचा आहे आणि साखरेचा पाक जो आहे ना, खूप कडक घ्यायचा नाही आणि किंवा मग खूप पातळही ठेवायचं नाही। तुम्ही जर पाक थोडासा कडक किंवा एकतारी घेतला ना, तर लाडू एकदम लगेच कडक येतात आणि लाडू बांधायला त्रास होतो। त्यामुळे पाक थोडासा कच्चा ठेवायचा आहे, जसा मी दाखवला होता तसा। इथे बघा किती छान आपले हे लाडू तयार झालेले आहेत। अर्धा किलोमध्ये एक 25 ते 30 लाडू मी बनवलेले आहेत मीडियम साईजचे।
तर इथं मस्त असे हे सगळे रव्याचे लाडू मी बनवून तयार केलेले आहेत. बघू शकता तुम्ही किती छान हे आपले लाडू तयार झालेले आहेत. मस्त असे एकदम मऊसूत पेड्यासारखे पाकातले रव्याचे लाडू तयार झालेले आहेत. तुम्हाला जर ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल, मी बनवलेले लाडू आवडले असतील ना, आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. इथे बघा अगदी पेड्यासारखा मऊसूत आपला हा रव्याचा लाडू तयार झालेला आहे. एकदा नक्की बनवा आणि कमेंट करून सांगा कसे झाले आहेत. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.